हिरव्या मुगाचे गरमागरम सूप आणि तेही थंडीच्या दिवसात. आहाहा! तर चला आपण आज हिरव्या मुगाचे सूप करूयात. हिरव्या मुगाच्या टरफलामध्ये शरीराला आवश्यक असणारे विटॅमिन्स, आयर्न, कॅल्शियम असे न्यूट्रिएंट्स आढळतात. हिरवे मूग हे औषधी व गुणकारी मानले जातात. नमस्कार, सुजाताज हेल्थ डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हिरव्या मुगाचे सूप बनवण्यासाठी अर्धी वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत. मूग 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि भरपूर पाणी घालून आपल्याला कुकरमध्ये ते एकदम मऊ शिजवून घ्यायचं आहे. हिरवे मूग पित्त, कफ कमी करणारे आहे आणि त्याचा गुणधर्म थंड आहे. त्याच्यामुळे उष्णता झाली असेल तर मुगाचे सूप हे उत्तम आहे. तर मुगाचे सूप बनवण्याकरता थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कढीपत्ता थोडा घेतलेला आहे आणि 1 तुकडा हिरवी मिरची. तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर तुम्ही अजून 1-2 तुकडे घेऊ शकता. तर हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हवं असलं तर थोडं पाणी घालून घेऊ शकता तुम्ही. आता हे मूग शिजलेले आहेत तर रवीने घुसळून आपण त्याला अजून बारीक करून घ्यायचं आहे. किंवा कमी शिजले असतील तर अजून थोडा वेळ गॅसवर ठेवून तुम्ही एकदम मऊ शिजवून घ्यायचं आहे. तर हे वाटण आपण त्या मुगामध्ये घालून घेऊयात. आता ज्यावेळी आपण फोडणी घालतो त्यावेळी अजून थोडा मूग शिजतो. तर याला आपण कडकडीत फोडणी घालायची आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घालायचा आहे. हे ऑप्शनल आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. शक्यतो सेंधव किंवा पादेलोन वापरावं. 1 चमचा जिरे धने पावडर टाकून घेऊयात. मिरचीची पेस्ट आपण ऑलरेडी घातलेली आहे आणि आता लोखंडी कढईमध्ये कडकडीत फोडणी घालायची आहे. कढई कितीही जुनी असू दे पण आपल्याला लोखंडीच कढई वापरायची आहे फोडणीकरिता. नॉनस्टिक किंवा जर्मन ही भांडी शक्यतो वापरूच नयेत. फोडणीसाठी तरी अजिबात वापरू नये. तर आपल्याला 1 चमचा तूप घ्यायचं आहे आणि ही हिंगडी आहे. ही एकदम शुद्ध स्वरूपात मिळते आणि घट्ट असते ती. थंडीच्या दिवसात तर अजूनच घट्ट होते. तर चाकूने ते खरडून आपल्याला हिंगडी घालायची आहे. 1 चमचा मोहरी. आता फोडणी तडतडती आहे. अर्धा चमचा हळद पावडर घालूयात आणि ही फोडणी मुगाच्या सूपमध्ये ओतून घ्यायचं आहे. तर फोडणी घालेपर्यंत अजून थोडंसं सूप शिजतं आपलं आणि रवीने अजून थोडं घुसळून घ्यायचं आहे. आता आपलं सूप तयार आहे. निदान घरी तरी प्लास्टिक बाऊल, प्लास्टिक चमचा अजिबात वापरू नये. काचेचा बाऊल किंवा स्टीलचा बाऊल, चमचाही स्टीलचा वापरावा. तर गरमागरम सूप तयार आहे. त्याच्यावरती गार्निशिंगकरिता तुम्ही कोथिंबीर घालू शकता. लहान मुलांना आवडत असेल तर त्याच्यावरती बटर, चीज तुम्ही घालून देऊ शकता. थोडंसं त्याच्यावरती लिंबू पिळायचं आहे. त्याच्यामुळे त्याची चवही वाढते व लिंबामुळं त्यातले न्यूट्रिएंट्स शरीरात ॲब्झॉर्ब होतात. आपल्याला थोडं व्हिटॅमिन सी ही मिळतं. तर आपलं गरमागरम सूप तयार आहे. हिरव्या मुगामुळे कॅलरीज वाढत नाहीत. त्यामुळं ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांना हा ब्रेकफास्टचा एकदम उत्तम पर्याय आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात. त्याच्यामुळे स्नायू बळकट होतात. हे सूप तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता. कारण की वाढीच्या वयामध्ये भरपूर प्रोटीन्स मुलांना देणं गरजेचं आहे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येत राहील. नमस्ते.